तर अशा प्रकारे आम्ही ना एक नवीन सुरुवात करतोय सगळे मिळून. त्यासाठी चांगल्या शुभेच्छा द्या, चांगली कमेंट करा, सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझे एक कुटुंब उभं राहण्यासाठी तुमच्या एका लाईकची खूप गरज आहे मला. माझे व्हिडिओ बघत जावा आणि लाईक करा, कमेंट करा. तर अशा प्रकारे तुम्ही एक म्हणजे मला म्हणजे थोडी फुल नाही फुलाची पाकळी जरा माझं आयुष्य सुधरेल. कारण खूप संघर्ष केलाय. आता अजून कुठंपर्यंत आहे काय माहिती, हार तर काय मानणार नाही. कारण एवढं सगळं झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ते प्रॉब्लेम असतात, पण माझ्या जरा जास्तच आहेत. ते म्हणतात ना, ज्याला जास्त सहन करायची ताकद असते ना, त्याच्या वाट्याला खूप जास्त संघर्ष देऊ देतो. मग आता कसं झालंय, झालं आता वयाच्या 40 पर्यंत इतका संघर्ष झाला, इथून पुढं काय असू दे चालायचं म्हणून चाललंय या. तर ही छोटीशी रूम आहे माझी. इथं आम्ही नव्यानं परत बघा 2 दिवस झालं बघा लागलाय, स्वच्छता करून सुरुवात करतोय. आणि ते कामगार संघटनेचे नाहीत काय भांडी मिळतात, ते सेट मिळालंय त्यांना. ती भांडी मी दाखवेन व्हिडिओमध्ये. तर ती भांडी पण आहेत आमच्याकडं. जे काय नाही ते सामान आणायचं चाललंय बघा. ही रूम आहे, छोटी रूम आहे, जास्त काय मोठी नाही. ही दरवाजा इकडं बघा, बाहेर ते दुसरी रूम आहे. एवढीच रूम आहे. मी उभारले, इथून एक खाट ठेवलाय. आणि काय म्हणतात ते थोडी छोटी आहे, जास्त मोठी नाही, 10 बाय 10ची पण नाही, कमी आहे त्याच्यापेक्षा. पण असू दे आहे. माळव आणून ठेवले सकाळी, भाजीपाला. आणि छोटा सिलेंडर आहे इकडं खाली बघा, दिसतंय का काय? हा, हे छोटा सिलेंडर आहे. तर फुलाची पाकळी सुरुवात आम्हाला सुरुवातीला जरा होतोय संघर्ष, हा पदोपदी आहेच. आणि सुरुवात काय ते संघर्षाची आता सवय काय म्हणतात ते, शरीराला आपल्या आता सवय लागून गेली ना, त्यामुळे एवढं काय नाही टेन्शन. जाऊ दे, काय दुःख द्यायची ती दे देवा, असं म्हणायचं आणि चालायचं. काय आपलं म्हणजे काय घडलंय असं दाखवायचंच नाही. किती जरी दुःख असलं तर हिथं ठेवायचं आणि अशी मूठ ठेवायची, उघडायची नाही कोणासमोर. ते उघडलं ना कसं होतंय, त्याचा भाऊ होतोय. आणि लोक कसं आहे आपल्या समोर ऐकतात, आणि बाहेर जाऊन आहे ना त्याची चेष्टा मस्करी करायला चालू करतात. की बाबा हे असं झालं, ते तसं झालं, मग ही अशी आहे, मग म्हणून असं झालं असेल. काय विनाकारण तर्क करतात. आणि या सोशल मीडियावर पण कसं झालंय, लोक विनाकारण कुणाला म्हणजे खरंच तुम्हाला एक गोष्ट का नाही, खरं सांगते मी, हात जोडून तुम्हाला विनंती करते, तुमच्या पुढं हात जोडते. कारण काय की कमेंट करताना विचार करून करा. पुढच्या माणसाला तुम्ही ओळखत नसताय, त्याची पूर्ण स्टोरी काय ते एका दिवसात किंवा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत नसत्या. प्रत्येकाच्या लाईफमध्ये सगळ्यांच्या लाईफमध्ये असते. आणि असं थोडीच आहे का की हा हे लाईफ माझ्याकडं खराब झालं, मला दुसरं लाईफ द्या, असं होतंय का सांगा? चुका झाल्या, चुका प्रत्येकाच्या हात नव्हत्यात. माणूस आहे शेवटी, चुकतोय, कोण पण असू देतो. आपण मस्त प्रयत्न करतोय की बाबा हा एवढ्या मला समाधान आहे की आम्ही कुणाला लुबाडलं नाही, कुणाचं काय, आमचं जरी वाईट झालं तरी कुणाचं वाईट करायचं स्वप्नात सुद्धा विचार केला नाही आणि करू पण शकत नाही. हो दे, काय व्हायचं ते हो दे आयुष्यात, पण आपण आपली नीतिमत्ता चांगली ठेवायची. दुसऱ्याविषयी चांगलंच विचार करायचा की बाबा तू माझ्या पुढं जा, तुझ्या मागणं मला सुख मिळू दे, पण तुझ्या आयुष्यात काय वाईट व्हायला नको, एवढीच आम्ही देवापुढं प्रार्थना करतोय, बाकीचं काही मागत नाही. आणि स्वामी समर्थांना आता आजकाल देव बघा, अजून आम्ही इथं कशात काय नाही, देव तर नाहीत माझ्याकडे आता. मी स्वामी समर्थांची मूर्ती आणणार आहे आणि त्यांचीच फक्त पूजा करणार आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण मी खूप मानते. आता देव देव करून आम्हाला काही मिळालेलं नाही. असं पण नाही की बाबा देवांनी काय करायचं, आता सोडा, आपल्या आयुष्यात संघर्ष आहे. देव करायलाच पाहिजे, देव जपायलाच पाहिजे, देव माणसात आहे.
काय आपल्यापेक्षा माझ्याकडे काय नसतंय, पण मी माझ्याकडं जेवढा आहे त्यातली द्यायची वृत्ती ठेवते. जर समजा माझ्याकडं 1 घास आहे तर त्यातला अर्धा घास तर कुणाला तर मी देते, आणि त्याचाच अभिमान आहे मला, त्याचाच गर्व आहे, घमेंड पण आहे की हा आपण कुणाचं वाईट केलं नाही. तर भलेही 4 दिवस का होईना आयुष्यात सुख हे येणारच, येणार नाही असं अजिबात नाही की असं संघर्ष करत राहायला लागल असं नाही. 4 दिवस तर सुखाचे येणार, खात्री आहे तेवढी. तर आहे, होते कधी कधी, काय माहिती, संघर्ष चालू ठेवायचा. संघर्ष म्हणायचं नाही, हे लाईफ आहे शेवटी, काय ना काय घडत राहणार. सगळंच चांगलं, सगळ्यांनाच चांगलं देवानं दिलं तर कसं होणार. आणि जास्त चांगलं माझा नवरा आहे बघा तसा, एवढा चांगला आहे, कुणी शिव्या एक कानपाडी लावली तर हिकडचा गाल पुढं करल, असं असून त्या माणसाच्या आयुष्यात मी त्याच्यावरनं एक शिकले की एवढं चांगलं राहून पण चालत नाही, पण ते चांगलं राहिलेलं पण वाया नाही जाणार, खात्री आहे मला. ते चांगुलपण त्यांचं वाया जाणार नाही, पण आयुष्यात त्यांना पण म्हणजे बदनामीशिवाय काय मिळालं नाही. चांगलं राहून सुद्धा विचार करा, मग आपण बाद आहे असं समजून चालायचं. आपण बादच आहे मनाला म्हणायचं, कोण काय म्हणतंय तिकडे लक्ष द्यायचं नाही. तर सगळ्यांनी व्हिडिओला परत एकदा सांगते, सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, आणि आमच्या काय म्हणतात नव्यानं सुरू केलेल्या संसाराला सगळ्यांनी शुभेच्छा द्या. बाय सगळ्यांना.